जब प्यार किया तो डरना क्या. सलमान ज्या सिनेमामध्ये उघडा नाचला होता त्या नावाच्या सिनेमाबद्दलचा व्हिडिओ नाही आहे. हा व्हिडिओ आहे तो बाळासाहेब आणि गोपीनाथ मुंडे यांच्या एका किस्स्याचा. आज ज्या प्रकारे धनंजय मुंडे हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे वादळाच्या भोवऱ्यात सापडलेत, त्याच पद्धतीने त्यांचे काका दिवंगत गोपीनाथ मुंडे हे सुद्धा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे वादात सापडले होते. आणि तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, प्यार किया तो डरना क्या. नेमकी आताच या प्रसंगाची आठवण का व्हावी किंवा हा व्हिडिओ करण्याचं कारण काय? तर मंडळी, यापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता, करुणा धनंजय मुंडे कोण आहेत या नावाने. तुम्ही कदाचित तो पाहिला असेल, नसेल पाहिला तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर या व्हिडिओवरती आपल्या एका प्रेक्षक मित्रानं कमेंट केली होती. त्यांनी लिहिलं होतं की गोपीनाथ मुंडेंवरती सुद्धा असा आरोप झाला होता, पण बाळासाहेब त्यावेळी त्यांच्या मागे उभे राहिले. प्रभाकर गाडेकर असं या आपल्या मित्राचं नाव आहे ज्यांनी ही कमेंट केली. तर त्यांना एकानं रिप्लाय दिला की तोही आरोप खोटा नसेल, हे सगळे राजकारणी समाजाला लागलेली कीड आहे. या निमित्ताने गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेबांच्या प्रसंगाची आठवण झाली. पण या प्रतिक्रिया भयंकर खटकल्या, कारण आपण अर्धवट माहितीच्या आधारे मोठ्या माणसांना आपल्या सोयीनं लेबल लावून मोकळे होतो, आणि जे चूक आहे. तर गोपीनाथ मुंडे यांच्यावरती सुद्धा असे आरोप झाले होते. हे वाक्य योग्य नाही. धनंजय मुंडे यांच्यावरती बलात्काराचे आरोप झालेत, असे आरोप गोपीनाथ मुंडेंवरती झाले नव्हते. त्यामुळे ही प्रतिक्रिया बरोबर नाही आहे, आणि म्हणून आपण त्याखाली आलेल्या दुसऱ्या कमेंटचा तर प्रश्न सोडून देऊ, त्याच्यावरती आपण बोलूयात नको. पण मग गोपीनाथ मुंडे यांचं ते प्रकरण नेमकं काय होतं? तर हा प्रसंग आहे 1995 सालचा, जेव्हा महाराष्ट्रामध्ये सेना आणि भाजप युतीचं सरकार होतं. तेव्हा निवडणुकीआधी शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावरती सडकून टीका केली होती. युतीचं सरकार आल्यानंतर मुंडेंकडे ऊर्जा खातं देण्यात आलं. त्यावेळी एनरॉनशी मुंडेंची चर्चा सुरू होती, आणि याच दरम्यान अण्णा हजारे यांनी मुंडेंविरोधात भ्रष्टाचार विरोधी अभियानाअंतर्गत काही पुरावे सादर केले होते. त्यात एक कागद सापडला होता, ज्यात गोपीनाथ मुंडे यांनी लावणी नृत्यांगना बरखा पाटील आणि त्यांचा पुत्र प्रतीक गोपीनाथ मुंडे यांच्या नावे एक फ्लॅट खरेदी केला होता, असा उल्लेख असल्याचं म्हटलं जातं. ज्यामुळे अशी चर्चा उठली होती की गोपीनाथ मुंडे हे आराम करण्यासाठी त्या फ्लॅटवरती जात असत. दैनिक भास्करनं याबद्दलची बातमी प्रसिद्ध केली होती, आणि त्या बातमीमधला हा सगळा तपशील मी तुमच्यासमोर ठेवतोय. आता यात बाळासाहेब कुठून आले? तर याबद्दल ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात की मुंडेंची ही खासगी बाब सार्वजनिक झाली आणि वाद झाला. गोपीनाथ मुंडे राजीनामा देतील की काय अशी चर्चाही सुरू झाली. एका मोठ्या नेत्याबद्दल अशी सगळी चर्चा होणं हे पक्षासाठीही प्रचंड अडचणीचं होतं. हे प्रकरण बाळासाहेबांपर्यंत पोहोचलं, आणि बाळासाहेब गोपीनाथरावांच्यासाठी धावून आले. सेंटरला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब गोपीनाथ मुंडे यांच्याकडे बघून म्हणाले की प्यार किया तो डरना क्या. मुंडेंचं झालं असेल प्रेम, त्यात गैर काय, म्हणून राजीनामा कशाला मागता, असं म्हणून एक प्रकारे बाळासाहेबांनी क्लीन चिट दिली. यानंतर तेव्हाच्या काही वर्तमानपत्रांनी बरखा यांचा जाहीर उल्लेख झाल्यामुळे बरखा बाहर आई असं शीर्षक देऊन बातम्या छापल्या. तर सामनाने लिहिलं की प्यार किया तो डरना क्या. तर असा सगळा हा प्रसंग आहे. पण इथे ही गोष्ट आपण पुन्हा क्लिअर करायला हवी आहे की गोपीनाथ मुंडेंवरती धनंजय मुंडे यांच्यासारखे कुठलेही गंभीर स्वरूपाचे आरोप झाले नव्हते. पण सार्वजनिक आयुष्यात असलेल्या गोपीनाथरावांना या चर्चा मनस्ताप देणाऱ्या होत्या, कारण उभा महाराष्ट्र गोपीनाथ मुंडेंना लोकनेता म्हणून ओळखतो. त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये जे योगदान दिलंय त्याबद्दल त्यांना आपण वंदन करतो. अशा व्यक्तिमत्वावरती खाजगी गोष्टीमुळे चर्चा होणं, राजकीय भवितव्य धोक्यात येणं निश्चित क्लेशदायी असेल. पण तेव्हा बाळासाहेब आपल्या या मित्राच्या मागे उभे राहिले. पत्रकार परिषदेत सगळ्यांच्या साक्षीने बाळासाहेबांनी प्यार किया तो डरना क्या असं ठाकरी शैलीमध्ये म्हटलं, आणि मुंडेंच्या दिशेने उठणारे हात थोपवले. आज गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे हे सुद्धा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे वादात आहेत. पण इथे एक भर आहे, ती बलात्काराच्या आरोपाची. जे आरोप खोटे आहेत असं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलंय, पण म्हणून हे प्रकरण संपत नाहीये किंवा दुर्लक्ष करता येत नाहीये. पण आता मुद्दा असा आहे की धनंजय मुंडे यांचं राजकीय भवितव्य सुद्धा ही खासगी बाब उघड झाल्यामुळे धोक्यात आलंय. किरीट सोमय्यांसारखे विरोधक राजीनाम्याची मागणी करतात, आणि अशात आता मुंडेंच्या पाठीशी उभे राहणारे ठाकरे आहेत का? की हे ठाकरे मैत्रीतले नाही, केवळ सत्तेतले भागीदार आहेत. 1995 ते 2021 काळ खूप बदललाय, राजकारणही बदललंय. पण अजूनही या महाराष्ट्राने एखाद्या राजकीय नेत्याचे विवाहबाह्य संबंध असणं स्वीकारलेलं नाहीये.
ही संस्कृती स्वीकारलेली नाही आहे. म्हणून धनंजय मुंडे यांनी आपल्या नव्या नात्याबद्दल उघड उघड कबुली दिल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती चौफेर टीका होती. हे प्रेम त्यांच्या कुटुंबियांनी स्वीकारलं असलं तरीसुद्धा सगळ्यांच्याच ते काही पचनी पडलेलं नाही आहे. पण बाळासाहेब म्हणाले होते तसं प्यार किया तो डरना क्या असं म्हणणारं धनंजय मुंडेंना कोणी सापडेल का? ठाकरे किंवा पवार ज्यांनी अद्याप या सगळ्यावरती काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही आहे ते धनंजय मुंडेंसाठी उभे राहतील का? सांगता येत नाही. कारण बाळासाहेबांसारखं मोठं मन आणि जीवाला जीव देणारा मित्र पाठीराखा आजच्या राजकारणामध्ये होणं कठीण आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही जे लिहिता ते आम्ही वाचत असतो हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच. तेव्हा व्यक्त व्हा. तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. राजकारणासह सर्व प्रकारच्या बातम्यांसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि जर का हा व्हिडिओ तुम्ही आमच्या फेसबुक पेजवरती बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज हे नक्की लाईक करा, आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.